लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात खळबळजनक वक्तव्य राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केल्यामुळे खासदार बळवंत वानखडेसह शहर जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात या संदर्भात तत्काळ गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी पोलीस आयुक्त यांच्या दालनात संपूर्ण काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते, आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे उपस्थित होते। यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह विलास इंगोले, सुनील देशमुख, काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यांच्यासोबत सीपी कार्यालयामध्ये नवीनचंद्र रेड्डी यांना गुन्हे दाखल करा, अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बराच वेळ धरणे देण्यात आले। आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा जमाव सीपी ऑफिसमध्ये दाखल झाला। जोपर्यंत अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी आग्रही भूमिका यशोमती ठाकूर यांनी घेतली। राहुल गांधींच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अमरावती काँग्रेसकडून जोरदार विरोध करत अनिल बोंडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी अमरावती काँग्रेसकडून करण्यात येत आहे। जवळपास 1 तास आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांच्या दालनात ठिय्या देण्यात आला। आणि सगळ्यांना विनंती आहे, ऐका काय दिलाय प्रति माननीय आयुक्त अमरावती पोलीस आयुक्तालय अमरावती। विषय राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे, त्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत महोदय, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते यांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांच्या समोर व द्वारे राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असे आक्षेपार्ह विधान केले आहे। श्री बोंडे यांनी असे निवेदन करून समाजामध्ये श्री राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरता उद्युक्त केले आहे। त्यामुळे देशाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। अशा प्रकारचे प्रयोग करणारे विधान हे फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे। डॉक्टर बोंडे हे गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तसेच काँग्रेस नेते यांच्या विरोधात हमले व्हावेत असे प्रयास करीत आहेत। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी तक्रार आम्ही दाखल करीत आहोत। आवश्यक कार्यवाही त्वरित करावी ही विनंती। ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर, श्री बळवंतराव वानखडे, डॉक्टर सुनील देशमुख, श्री बबलू देशमुख, श्री बबलू शेखावत, श्री विलास इंगोले, श्री मिलिंद चिमोटे, श्री वीरेंद्र जगताप, श्री हरिभाऊ मोहोड, श्री प्रवीण मनोहर, श्री भैया पवार आणि इतर सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत यांच्या वतीने हे निवेदन माननीय आयुक्तांना आपण द्यावं अशी आपल्याला विनंती दुसरं निवेदन प्रति माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अमरावती शहरामधील अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद करून विक्रेत्यावर कारवाई करण्याबाबत महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार अमरावती शहर व परिसरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। तसेच या संदर्भात वृत्तपत्रामध्ये बातम्या सातत्याने प्रकाशित होत आहेत। अवैध गुटखा किंवा गुटखा विक्री करणारे आम्ही पोलीस प्रशासन व अन्न व औषध विभाग हप्ते देत असल्याने आमचे कुणीही काही करू शकत नाही असे खुलेआमपणे सांगत असताना पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नाही। तातडीने या संदर्भात तातडीने कारवाई करावी अशी विनंती या अर्जाद्वारे आम्ही आपणास करीत आहोत। वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो। त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे। या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे। मागच्या 4 वर्षापासून या डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं। आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का, एवढा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. लागोलागले 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले. हे लोक बघायला पण तयार नाहीये. त्याला ऐकू नाही येत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते, बहिरी झाली काय? गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना. आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्हचे बादशाहच आहे. फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात. अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे. काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात. तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे? सायबर यंत्रणा नाही आहे काय? मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात तांडव करून आम्ही हे केलं, टेक्नॉलॉजी असं काय? काहीच तर नाही हो. त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार, त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे. गुटख्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे, पण सर्वच जिल्ह्यात गुटखा सुरू आहे. तर आहेच ना, आहेच. त्यांच्या पार्टनरशिप आहे पोलिसांची आणि त्या लोकांची. उसके दिमाग में शायद उसको मेंटल हॉस्पिटल में एडमिट करना चाहिए, ऐसे मुझे लगता है. वो उसे अमरावती में और महाराष्ट्र में दंगल करनी है और दंगल करनी है, इसलिए वो ऐसे कुछ ना कुछ बोलते रहता है. कल परसों आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आदमी बोला, आज आदरणीय हमारे होम मिनिस्टर उनका आदमी बोल रहा है. ये मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों को अपने चमचे नहीं संभालने जा रहे और महाराष्ट्र नहीं संभाला जा रहा है, तो फिर हमको तो आंदोलन करना ही पड़ेगा ना. अराजकता फैलाने की कोशिश यदि वो कर रहे तो हम नहीं होने देंगे. ये सारे जो अधिकारी है ये ट्रांसफर होके अमरावती होकर छोड़ने वाले हैं. हम यही मारने वाले हैं. हम ये बिल्कुल सहन नहीं कर सकते कि कोई अराजकता फैलाए, कोई इंस्टिगेट करे. हमारे नेता को इस प्रकार बोला हुआ हम बिल्कुल सहन नहीं होगा और महाराष्ट्र भी ये सहन नहीं करेगा, देश भी ये सहन नहीं करेगा.